घाटकोपर पर्यंत सर्व प्रवाशांनी या ठिकाणून जावं असं देखील अनाउन्समेंट या ठिकाणी करण्यात येते। सर्व प्रवाशांना सूचना आहे की कुर्ला आणि घाटकोपरच्या पुढे ट्रेन हळूहळू सुरू झालेली आहे। पर्यायी मार्गाचा वापर करावा। बाय बस बाय टॅक्सी आपण कुर्ल्यापर्यंत पोहोचा, त्या ठिकाणी तुम्हाला पुढे ट्रेन मिळेल। या ट्रेनमध्ये जास्त वेळ बसून राहणं योग्य नाही आहे, आपण पर्यायी मार्गाचा वापर करावा। सगळ्यांना सूचना देण्यात येत आहे की आपण पर्यायी मार्गाचा वापर करा। अजूनही सायन आणि कुर्ल्याच्या मध्ये बरंचसं पाणी साचलेलं आहे, पाणी उपसण्याचं काम सुरू आहे। जोपर्यंत पाणी उपसणार नाही तोपर्यंत ट्रेन वाहतूक सुरू होणार नाही आहे। तर कृपा करून सर्वांना विनंती आहे की आपण पर्यायी मार्गाचा वापर करावा। कुर्ल्याच्या पुढे आपल्याला ट्रेन प्रवास करायला मिळेल। सर, या ठिकाणी प्रवासी तर खोळंबले आहेत, पण तुम्ही आता म्हटलं की घाटकोपर पासून पुढे सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत, नेमकं काय आहे? घाटकोपर पासून ट्रेन सुरू झालेले आहेत अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे आमच्या कंट्रोलकडून। आम्ही ते पब्लिकला सांगतोय की जेणेकरून जास्त वेळ या ट्रेनमध्ये बसून राहणं योग्य राहणार नाही आहे आणि त्या ठिकाणी ती किमान 15 मिनिटाला अर्धा तासाला एक ट्रेन आहे अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे, त्याप्रमाणे काम सुरू आहे। नेमकं काय प्रॉब्लेम झालाय, का नाही जात आहे ही ट्रेन पुढे, असा देखील प्रश्न आहे। भरपूर पावसामुळे पाणी साचले, हा कॉमन प्रॉब्लेम आहे सगळीकडे। सायन आणि कुर्ल्याच्या मध्ये पाणी भरपूर साचले, त्याच्यामुळे ट्रेन्स पुढे जात नाहीत। घाटकोपर पासून पुढे सर्व ट्रेन सुरळीत आहेत? नाही, माझ्याकडे जेवढी माहिती आहे की कुर्ला आणि घाटकोपर पासून ट्रेन वाहतूक सुरू आहे, एवढी माझ्याकडे सध्या माहिती आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।